नमस्कार, मी ज्योती मुळे. 15व्या महाराष्ट्र विधानसभेच्या 20 नोव्हेंबरला होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी आपण सगळेच उत्सुक आहोत. 2024च्या या विधानसभा निवडणुकीचे रागरंग आणि उडालेला धुरळा आपण सगळे बघतोय. आता प्रचार शेवटच्या टप्प्यात आलाय आणि तो येत असताना वेगाने घडणारे बदल आणि स्थित्यंतरामध्ये एक जागरूक नागरिक आणि मतदार म्हणून आपल्याला भरपूर जास्त रस आहे. यावेळच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर सगळ्या राज्याचं लक्ष वेधून घेतलंय ते रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाने. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात वेगाने स्वतःचं स्थान पक्क करणाऱ्या नामदार उदय सामंत यांच्या मतदारसंघात काय घडतंय याकडे महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष वेधून राहिलंय. तसंही प्रत्यक्ष राजकारणात काय घडतं यापेक्षा पडद्या मागे काय नाट्य घडतं यामध्ये एक मतदार म्हणून आणि नागरिक म्हणून आपल्याला भरपूर रस असतो. म्हणूनच आज आपण भेटणार आहोत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या परेश साळवी यांना. सद्यस्थितीत परेशजी रत्नागिरीच्या राजकीय पटलावरचं एक कोड किंवा गूढ आहेत. आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष असलेल्या परेश साळवी यांनी त्यांचे कट्टर विरोधक असलेल्या नामदार उदय सामंत यांचा हात ऐन निवडणुकीच्या तोंडावर हातात धरला आहे आणि त्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. साळवी यांचा पक्षप्रवेश ही एक राजकीय खेळी आहे की आणखी काय आहे त्यामागे हे आपण जाणून घेऊया प्रत्यक्ष परेश साळवी यांच्याकडून. परेशजी, आम्हालाच काय पण संपूर्ण महाराष्ट्राला तुम्ही माहीत आहात ते हेल्थकेअर कंपनीच्या कार्यामधून. मग आम आदमी पक्ष किंवा कोणताही राजकीय पक्ष याच्याशी स्वतःला जोडून घ्यावं असं का वाटलं तुम्हाला? नक्कीच आम आदमी पक्षाने रत्नागिरीमध्ये जसं दिल्लीत केलं, दिल्लीमध्ये जशा व्यवस्था बदलल्या, जसं की शिक्षण, आरोग्य, नागरिकांचे मूलभूत प्रश्न या संदर्भामध्ये आम आदमी पक्षाने जे केलेलं काम होतं तेच काम आपणही आम आदमी पक्षाच्याच बॅनरखाली, आम आदमी पक्षाच्याच हेडखाली आपण रत्नागिरीतही करावं अशी खूप महत्त्वाची आणि खूप लहानपणापासूनची इच्छा होती. म्हणजे गेले अनेक वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष आम्ही जे बघतोय तेव्हापासूनचीच इच्छा होती की आम आदमी पक्षासारखंच काम आपण रत्नागिरीतही करावं. मग तशी संधी आली म्हणून मग आम आदमी पक्षाच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली. पक्षाने ज्या पुढे जबाबदाऱ्या दिल्या त्याच्यातून जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्यावर आली. अच्छा, पण तुमच्या पक्षाने महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला होता. असं असताना तुम्ही मात्र पक्षाच्या विरोधात जाऊन वारंवार विरोधी भूमिका घेत होतात, महाविकास आघाडीच्या विरोधातली. असं का होतं? आम्ही जेव्हा आम आदमी पक्षाची विचारधारा सुरू झाली तेव्हा काँग्रेस सत्तेत होतं आणि भ्रष्टाचाराचा विरोध, काँग्रेसचा विरोध, त्याच्यातून आम आदमी पक्ष पुढे आला. आणि आत्ता काँग्रेस सत्तेतून बाहेर गेली, आम आदमी पक्ष आता भाजप विरोध हा महत्त्वाचा अजेंडा आहे महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्सच्या विरोधात. पण कोणाचा तरी विरोध करण्यापेक्षा आपण मूलभूत सुविधा किंवा मूलभूत गरजा हे आज नागरिकांसाठीचं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे सत्तेत कोण आहे यापेक्षा नागरिकांना कोण चांगलं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हे आम आदमी पक्षाचं जे धोरण आहे हे कुठेतरी याला कुठेतरी बगल दिल्यासारखं झालं. मी जिल्हाध्यक्ष म्हणून रत्नागिरी जिल्ह्याबद्दल बोलेन. तर जिल्ह्याचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा काय होतं तर जे राजापूर मतदारसंघापासून सुरुवात करूया. तिथे निष्ठावंत म्हणून साळवी साहेबांच्या पाठीशी उभं राहायचं. आपण रत्नागिरीचा जेव्हा विचार करतो तेव्हा तिथे निष्ठावंत महत्त्वाचे नाही, माने साहेब आहेत, त्यांच्या पाठीशी उभं राहायचं. का? कारण पाहिजे तसा विकास झाला नाही अशा हे धोरण ठेवून तिथे माने साहेबांच्या पाठीशी उभं राहायचं. भास्करशेठ जाधवांचा जो मतदारसंघ आहे तिथे भास्करशेठ जाधवांच्या पाठीशी उभं राहायचं महाविकास आघाडी म्हणून. का? कारण तिथे विकास महत्त्वाचा नाही, तिथे निष्ठावंत पण महत्त्वाचे नाहीत. नक्की काय ते ठरवायला पाहिजे की निष्ठावंत महत्त्वाचे तर रत्नागिरीत निष्ठावंतांचा विचार का नाही झाला, बरोबर. तसंच विकास महत्त्वाचा तर राजापूर आणि गुहागर मतदारसंघामध्ये मग जास्त विकास झाला आहे का, एक काहीतरी धोरण ठरवलं पाहिजे. म्हणजे दुटप्पीपणाची जी भूमिका होती, इकडं एक नाही तिकडं एक नाही, ही तुम्हाला पटत नव्हती, बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही
जिथं तुम्हाला वाटलं तिथं तुम्ही विरोध केला तसं तुम्हाला म्हणायचं. बरोबर, नक्की. समजा कोणीतरी बाहेर गेलं पक्षातून की तो गद्दार, हं. आणि आपल्याकडे आला की तो सरदार. अच्छा. असं कसं चालेल? एक काहीतरी ठरवायला हवं. ओके. बरोबर. आणि निष्ठा ही त्यांच्या पक्षाशी निष्ठा आहे. त्या निष्ठेचं आम्ही काय करू? बरोबर. सामान्य माणसाची जी राजकारणाच्या व्यासपीठावर आल्यावर थोडीशी घुसमट होते, त्या पद्धतीचं काहीतरी तुमचं झालं असावं. पण मला सांगा की तुम्ही आम आदमी पक्षाबरोबर चालता आहात, त्यांचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून आम्ही तुम्हाला पाहिलेलं आहे. असं असताना की एक कुठेतरी एक ट्रिगर पॉईंट असतो की मतपरिवर्तन होण्यासाठी काहीतरी आवश्यक असतं. तर ते नेमकं काय होतं की तुम्ही अगदी निवडणुकीच्या आता शेवटचे काही 3-4 दिवस राहिलेत आणि असं असताना तुम्ही उदय सामंत यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. तर नेमकं काय कारणीभूत ठरलं याच्यासाठी? गेले काही दिवस एक सामान्य रत्नागिरीकर किंवा सामान्य नागरिक म्हणून रत्नागिरीमध्ये वावरताना काही घटना घडताना पाहतोय. या घटनांमध्ये सामाजिक तेढ निर्माण करणे, 2 धर्मांमध्ये द्वेष पसरवणे किंवा द्वेष निर्माण होईल अशा पद्धतीची काहीतरी कृत्य घडत आहेत. गेल्या 4 घटनांमधून हे रत्नागिरीकरांनी अनुभवलं आहे. अच्छा. आणि हे मला नक्कीच नको आहे. म्हणजे सामंत साहेबांचा विरोध करायचा किंवा त्यांना निवडणुकीत हरवायचं म्हणून आपण आपल्या ऐन सणाच्या दिवशी कदाचित रत्नागिरी बंद राहील किंवा तिथे दंगल उसळेल किंवा माझा घरातून बाहेर गेलेला जो मुलगा आहे तो घरी परत येईल की नाही अशी परिस्थिती निर्माण करायची. हे मला जरा थोडंसं कठीण वाटलं की राजकीय विरोध किंवा राजकीय खेळी हे एक वेगळं आहे आणि पण द्वेष पसरवणे, 2 धर्मांमध्ये द्वेष पसरवणे, 2 जातींमध्ये द्वेष पसरवणे, म्हणजे जे काही करायचं ते द्वेषमूलक करायचं. बरोबर. असं थोडंसं मला याच्या विरोधात आहे मी. अच्छा. म्हणजे हा तुमचा ट्रिगर पॉईंट ठरला असं तुम्हाला म्हणायचं? हा एक ट्रिगर पॉईंट आहे. दुसरं मला असं वाटलं की म्हणजे जेव्हा ह्या सगळ्याचा मी अभ्यास केला, निवडणूक म्हणून जेव्हा मुद्दे काढण्यासाठी म्हणून आपण अभ्यास करतो, आपण नक्की काय भूमिका घेतली पाहिजे यासाठी मुद्दे काढतो आपण. आणि हे मुद्दे काढताना लक्षात आलं की संपूर्ण कोकणामध्ये सगळ्यात जास्त निधी जो आलेला आहे तो रत्नागिरी मतदारसंघात आहे, रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात आहे. अच्छा. बरोबर. आणि तिथं शिक्षण, आरोग्य, मूलभूत सुविधा, पर्यटनाचा विकास या सगळ्या मुद्द्यांवर सर्वसमावेशक असं कार्य घडतंय. आपण लहानपणापासून शाळेत असल्यापासून शिकत आलो की भारत हा एक विकसनशील देश आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. तर तो विकसनशील म्हणजे हे ट्रान्सफॉर्मेशन आहे बेसिकली. आणि कोणतीही फेज जेव्हा ट्रान्सफॉर्मेशन मध्ये असते तेव्हा थोडंसं नवीन गोष्टींना ऍक्सेप्ट करणं जे आहे याच्यामध्ये काही थोडंसं आपल्याला मानसिक त्रास किंवा थोडासा त्रास आपल्याला सहन करावा लागतो. तर तसं थोडंसं रत्नागिरीकर आता त्रास सहन करतात असं आपण म्हणू. पण हे फेज ऑफ ट्रान्सफॉर्मेशन आहे आणि आपल्याला पुढे गेलं पाहिजे. बरोबर. तर अशा पद्धतीने आता नवीन कॉलेजेस येत आहेत, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपलं सुरू झालं आहे. सो याच्यामध्ये नवीन डॉक्टर जॉईन करत आहेत, मेडिकल कॉलेज सुरू झालं आहे. सो याच्यातून सर्वसमावेशक असा एक विकासाकडे रत्नागिरी चालली आहे असं नक्की वाटतं. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की जो बदल घडवतोय त्याच्या पाठीशी मला उभं राहायचंय. नक्की. अच्छा. तर मला सांगा की स्वाभाविक आहे, जो काम करतोय त्याच्या मागे आपण उभं राहतो, आपल्या माणसांच्या मागे आपण उभं राहतो. मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की तुम्ही काही वर्ष ज्यांच्याबरोबर काम केलं आम आदमी पक्षात असताना, ते तालुकाध्यक्ष आहेत ज्योतिप्रभा पाटील. तर ते आता अपक्ष निवडणूक लढवत आहेत. तर तुम्ही त्यांच्यासोबत का उभे राहिला नाहीत? जे आता आघाडीचे उमेदवार आहेत त्यांनी गेल्या 20 वर्षामध्ये विरोधकाची भूमिका म्हणून काही पार पाडली नाही. म्हणजे खरं म्हणून तर आपण असं पावसाळ्यातली अळंबी असतात तशा पद्धतीचे आता विरोधक निर्माण झालेले आहेत किंवा विरोधक पुढे आले आहेत. हे विरोधाचं जे काम आहे ना हे बऱ्यापैकी ज्योतिप्रभा पाटील हे करत होते. आणि त्यांचा तो निवडणुकीला उभं राहणे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न होता, त्यांचा तो अधिकार होता. त्याप्रमाणे त्यांनी ते अर्ज भरलेले आणि ते अपक्ष म्हणून उभे राहिले. त्यांना म्हणजे पक्ष महाविकास आघाडी बरोबर आहे, ते अपक्ष उभे आहेत. निवडणूक जिंकणं, निवडणूक लढवणं याच्यासाठी एक यंत्रणा लागते. बरोबर आहे. बरोबर. ती यंत्रणा त्यांच्याकडे नसताना खूप तुटपुंजा व्यवस्थेतून त्यांनी केलं आहे. आणि त्यामुळे त्यांची एक भूमिका नक्की मांडतील, ते भूमिका कदाचित स्पष्ट करतील, परंतु त्याच्यातून फलित काही होणार नाही आहे. असं असताना काय होईल की जो विकास करण्याचा प्रयत्न करतोय ओके आणि तो विकास करू शकेल. बरोबर. बरोबर. हे सगळे जे उमेदवार आहेत
याच्यावरती मी काहीतरी भावनिक होऊन काहीतरी करण्यापेक्षा, कुणाला तरी माझ्या भावनांचा वापर करून देण्यापेक्षा मी योग्य काय, जास्त योग्य उमेदवार कोण, त्याच्या पाठीशी मी उभं राहीन, अगदी बरोबर मी उभं राहीन. तुमचं म्हणणं पटतंय मला, की मला जर काहीतरी चांगले बदल घडवायचे आहेत तर जी एक स्थापित यंत्रणा आहे की ज्यांच्याकडे बळ आहे आणि काहीतरी करण्याची इच्छा आहे, मी त्यांच्या मागे उभा राहतो. आणि तुमचं म्हणणं थोडंसं मला या दृष्टीने पटतंय की आज जर आपण महाराष्ट्र राज्याचं राजकारण पाहिलं तर सत्तेच्या दिशेने कूच करणारे जे नेते आहेत त्यामध्ये उदय सामंत यांचं नाव अतिशय मोजके जे सर्वोच्च पदासाठी दावेदार नेते त्यांच्यामध्ये आपल्याला घ्यावं लागेल. तर उदय सामंत यांचा विचार करताना यांची साथ द्यायलाच तुम्ही तयार झालेले आहात. तर तुम्हाला काय वाटतं की तुमच्या मनामध्ये असलेले कोणते प्रश्न किंवा कोणते बदल उदय सामंत यांच्या साथीने तुम्हाला घडवता येतील? मला असं वाटतं की तुम्ही जसं म्हटलात की हेल्थ केअर, तर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स आलेले आहेत. अच्छा. मेडिकल कॉलेज आलेलं आहे. शिक्षण व्यवस्था कॉलेजेसच्या माध्यमातून बदलती आहे. रस्ते सुशोभीकरण शहराचं जे आहे ते मोठ्या प्रमाणावर चालू आहे. रस्ते डेव्हलप केले जात आहेत, ट्रान्सफॉर्म होत आहेत. अजून पुढच्या काही व्यवस्था येतील, जसं सॅनिटायझेशनची व्यवस्था येईल, पाणी व्यवस्था येईल. त्यांच्यामध्ये सुसूत्रता यावी यासाठी नक्कीच त्यांच्याबरोबर त्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं. आणि एक सामान्य रत्नागिरीकर म्हणून मला त्यांच्या पाठीशी उभं राहावं असं वाटतं. कसं आहे की आपण उदय सामंत यांना गेल्या अनेक टर्म आमदार म्हणून रत्नागिरीकर बघतोय आणि आता तर राज्याच्या राजकारणामध्ये आपण त्यांना बघतोय. गेल्या 2 टर्म्स त्यांचं रत्नागिरीची जबाबदारी घेऊन रत्नागिरीचा विकास करणं आणि तो सगळ्या जगाला दिसणं हे आपण पाहत आलेलो आहोत. मला असं वाटतं की मी परेश साळवी यांना जे प्रश्न विचारले होते, माझ्या मनामध्ये जे प्रश्न होते की तुम्ही ऐनवेळी आणि निवडणुकीच्या तोंडावर तुमची भूमिका का बदलताय, तर त्यांच्याकडून त्यांची बाजू जाणून घेतल्यानंतर मला असं वाटतंय की देर आहे दुरुस्त आहे. माझ्यासारख्या प्रत्येक नागरिकाला, आपल्यासारख्या प्रत्येक मतदाराला असं वाटू शकतं की मला माझ्या गावामध्ये बदल अपेक्षित आहे. जो करण्याची ताकद ज्याच्यामध्ये आहे त्याला मी पाठिंबा देईन आणि तुम्ही त्याला पाठिंबा देऊ शकता, भलेही तो तुम्ही उशिरा का दिलेला असेना. परेश साळवी यांनी दिलेला पाठिंबा सत्कारणी लागो आणि आपल्या रत्नागिरीचं नाव पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर मोठं हो हीच इच्छा. धन्यवाद.